सपोज एखादा जनरल पब्लिक आहे, त्यांना कार घ्यायची, यूज कार असेल किंवा न्यू कार असेल, तर असं काय गोष्टी असतात की ते त्यांनी सुद्धा चेक केल्या पाहिजे? गरम नाही गाडी पाहिजे. रेडिएटर ओपन करायचं, त्याची कॅप, त्याच्यामध्ये जे कूलंट असतं ना, की त्या कूलंटमध्ये ऑइल मिक्स आहे का हे बघायचं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ऑइल चेक करायचं, कुठल्या प्रकारचं स्लज आहे का. सर्व्हिसिंग केली म्हणतात पुढचे, पण खरं ॲक्च्युअल सर्व्हिस केली असेल तर पेट्रोल गाडीचं एकदम क्लिअर असतं. डिझेल गाडीचं समजत नाही, काळं असतं. सस्पेन्शन कुठला लीक आहे का, म्हणजे त्यातनं ऑइल दिसतं लिटरली बाहेर आले की. प्रत्येक गाडीच्या काचवर एक कोड लिहिलेला असतो, BM किंवा 12909, तर ते प्रत्येक विंडशील्डचं सेम आहे का बघायचं. जर काय एखाद्या विंडशील्डचं चेंज असेल तर ती साईडची काच चेंज केलेली. टायरची मॅन्युफॅक्चरिंग डेट नसते, त्याच्यामध्ये आठवडा आणि इयर ठीक नाही, त्याच्यामुळे क्रॅक चेक करायचं. ते AC कसं चेक करणार तुम्ही, चालू रनिंगमध्ये चेक करायचं. 2-3 किलोमीटरची टेस्ट ड्राइव्ह मारा, त्या टेस्ट ड्राइव्हमध्ये रफ रोडला जावा, थोडा कुठून आवाज येतो, काही ॲबनॉर्मल आवाज आहे का. टायरवरनं पण समजतं की गाडीत काय प्रॉब्लेम आहे. चेक करायचे म्हणजे टायर कसे चेक करायचे की एक बाबा क्लिअर आहेत, सगळ्या 4 टायर ओके आहेत, एक